श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रबोधिनी एकादशी 2025 142 दिवसांची विष्णूची योगनिद्रा संपली. 2 दुर्मिळ योगात 7 राशींचे भाग्य उजळणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. यंदाची 2 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत खास ठरणार होती. या दिवशी 2 अत्यंत शक्तिशाली योगांचा संयोग होत आहे. रवी योग आणि रुचक महापुरुष योग. या दुर्मिळ योगामुळे काही राशींना मोठ्या आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि समाजात मान सन्मान प्राप्त होणार होता. त्यामुळे ही तिथी 7 राशींना शुभ फल देणार तर 5 राशींना संमिश्र फल देणारी ठरेल. हिंदू धर्मात चातुर्मास महिन्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि 4 महिने कोणताही शुभ किंवा मांगलिक कार्य उदाहरणार्थ विवाह मुंज केले जात नाही. यंदाही 142 दिवसांची योग निद्रा संपून भगवान विष्णू जागे होतील. त्या दिवशी 2 शक्तिशाली योगांचा संयोग होणार आहे. प्रबोधिनी एकादशीला येणाऱ्या रवी योगामुळे हा दिवस अत्यंत सिद्ध आणि शुभ फलदायी बनतो. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा योग अतिशय उत्तम मानला जातो. दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हा वृश्चिक राशीत असल्याने रुचक महापुरुष योग तयार होत आहे. हा योग धैर्य, आत्मविश्वास, शौर्य, उच्च पद आणि नेतृत्वाची क्षमता वाढवतो. या 2 योगांच्या संयोगामुळे 7 राशींना विशेष फायदा होणार आहे. प्रबोधिनी एकादशीला येणाऱ्या रवी योगामुळे हा दिवस अत्यंत सिद्ध आणि शुभ फलदायी बनतो. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा योग अतिशय उत्तम मानला जातो. दुसरीकडे ग्रहांचा सेनापती मंगळ हा वृश्चिक राशीत असल्याने रुचक महापुरुष योग तयार होत आहे. हा योग धैर्य, आत्मविश्वास, शौर्य, उच्च पद आणि नेतृत्वाची क्षमता वाढवतो. या 2 योगाच्या संयोगामुळे 7 राशींना विशेष फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या 7 राशी आता आपण पाहूया. मेष राशींसाठी हा काळ अचानक धनलाभ आणि उत्तम भाग्याचा असेल. मंगळामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जुन्या समस्यावर तोडगा निघेल. गूढ विद्या आणि संशोधनात यश मिळू शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक लाभ होतील. दुसरी राशी आहे वृषभ राशीसाठी मंगळ सप्तम स्थानात प्रवेश करत असल्याने वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. जोडीदारासोबतच गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना संयम बाळगा. भागीदारीच्या व्यवसायात मोठे निर्णय घेताना काळजी घ्या. इतरांचे सहकार्य मिळेल पण त्यासाठी शांत राहणे आवश्यक आहे. तिसरी रास आहे मिथुन. मंगळ 6व्या भागात रुचक योग तयार करत असल्याने मिथुन राशीला आरोग्य आणि शत्रूवर विजय प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. कर्ज फेडण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कायद्याच्या लढाईत यश मिळू शकते. कर्क राशीसाठी हा योग मान सन्मान आणि प्रेमसंबंधामध्ये गोडवा घेऊन येईल. तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि कला क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असून प्रेमविवाहास इच्छुक असलेल्यांसाठी अनुकूलता आणि संतान प्राप्तीच्या दृष्टीने हा योग शुभ आहे. सिंह राशींसाठी मंगळाचा हा योग चतुर्थ स्थानात आहे. त्यामुळे कौटुंबिक बाबी आणि मालमत्तेसंदर्भात निर्णय घ्यावे लागतील. घरातील शांतता जपण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन किंवा घर खरेदीसाठी हा काळ चांगला आहे पण घाई टाळा. कन्या राशींसाठी मंगळ तृतीय स्थानात येत असल्याने तुमच्या पराक्रमात वाढ होईल. भावंडाशी संबंध सुधारतील आणि लहान प्रवास लाभदायक ठरतील. मात्र तुमच्या बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो. त्यामुळे इतरांना त्रास होईल. तुमच्या ऊर्जेचा योग्य उपयोग कामात केल्यास यश मिळेल. तुळ राशीसाठी मंगळ द्वितीय स्थानात प्रवेश करत आहे ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण तुमचे खर्चही वाढतील. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा कारण कठोर शब्दामुळे कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. वृश्चिक रास मंगळ तुमच्या राशीतच रुचक महापुरुष योग तयार करत असल्याने आत्मविश्वास आणि ऊर्जा प्रचंड वाढेल. या काळात तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय यशस्वी होतील.
करिअरमध्ये उच्च पद आणि राजकीय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील आणि व्यक्तिमत्व प्रभावी होईल. धनुराशींसाठी हा योग आध्यात्मिक प्रगती आणि परदेश प्रवासाचे योग घेऊन आला आहे. परदेशी कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, पण धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात घेतलेल्या योग किंवा ध्यानधारणेमुळे मानसिक शांती मिळेल. मकर रास हा योग मकर राशीला मोठा आर्थिक लाभ आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मोठ्या भावांचे किंवा मित्रांचे सहकार्य मिळेल. केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. भविष्यातील योजनांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कुंभ राशींसाठी मंगळ दशम कर्मस्थानात रुचक योग तयार करत असल्याने करिअरमध्ये यश आणि उच्च पद निश्चित आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास उत्तम संधी उपलब्ध होतील. वडिलांचे सहकार्य लाभेल आणि समाजात तुमचा सन्मान वाढेल. मीन राशींसाठी हा योग नवम स्थानात भाग्य येत आहे, ज्यामुळे तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल, पण तुम्हाला शांत राहणे आवश्यक आहे. धार्मिक कार्याकडे ओढा वाढेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अविचारी निर्णय घेणे टाळल्यास लांबचे प्रवास आणि उच्च शिक्षणात फायदा होईल. अशा प्रकारे आपण पाहिलंच की प्रबोधिनी एकादशी 2025 142 दिवसांची विष्णूंची योग निद्रा संपली. 2 दुर्मिळ योगात 7 राशींचे भाग्य उजळणार. ही संपूर्ण माहिती पाहिली. 7 राशी कोणत्या त्या देखील पाहिल्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.